आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 29. तर इथून स्टार्ट करा. तर सगळ्यात पहिले आपल्याला सेशनचा परिचय पाहायचा आहे. तर परिचय पाहून घ्या. परिचय पाहून घ्यायचा आहे. त्यानंतर ऑफिस स्किल्समध्ये जायचं आहे. तर ऑफिस स्किल्समध्ये जा आणि यामध्ये आपल्याला जेवढे नॉलेज चेक किंवा व्हिडिओ दिलेले असेल ते सर्व आपल्याला सोडवायचं आहे. तर याच्यातनी एकच नॉलेज चेक दिलेला आहे, ते यामध्ये आपल्याला सोडवायचं आहे. तर नॉलेज चेकवर क्लिक करा आणि इथून क्लिक करायचं आहे आणि यातून स्टार्ट करा. यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहे नॉलेज चेकचे. तर पहिला प्रश्न, डॅश हे एका शैक्षणिक वर्षात घडणाऱ्या सर्व कार्यक्रमांचे वेळापत्रक असते म्हणत आहे. तर याला आपण अकॅडमिक कॅलेंडर म्हटले जाते. त्यानंतर 7 नेक्स्ट करा. पुढीलपैकी कोणता आयकॉन तुम्हाला अकॅडमिक कॅलेंडर तयार करण्यासाठी उपयोगी पडू शकेल असे ॲप्लिकेशन खाली दाखवलेले आहे म्हणत आहे. तर MS एक्सेल आहे, त्यातने आपण बनवू शकतो. त्यानंतर 7 नेक्स्ट करा. तुम्ही मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये एक विशिष्ट टेक्स्टचा सेट अलाइन करू इच्छिता. मेनू बारच्या कुठल्या टॅब खाली तुम्हाला अलाइनमेंट पर्याय आढळू शकेल म्हणत आहे. तर कोणत्या ठिकाणी आढळणार आहे? तर याचं उत्तर होम टॅब आहे. तर होम टॅबवर क्लिक करा आणि त्यानंतर 7 नेक्स्ट करायचं आहे. तुम्ही डॅश वापरून अकॅडमिक कॅलेंडर तयार करू शकता म्हणत आहे. तर ऑफिस 2019 वापरून आपण ते तयार करू शकतो. मायक्रोसॉफ्ट एक्सेलमधील एखाद्या सेलचा कलर बदलण्यासाठी मेनू बारमध्ये डॅश टॅबकडे जा आणि फिल कलर पर्याय निवडा म्हणत आहे. तर कोणता पर्याय आपल्याला निवडायला पाहिजे? तर होम टॅब आहे. त्यानंतर 7 नेक्स्ट करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं पहिलं नॉलेज चेक झालेलं आहे आणि आपला स्कोर सुद्धा याच्यातनी पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर आपल्याला सिम्युलेशनचे प्रश्न सोडवायचे आहेत. सिम्युलेशन्सवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. यामध्ये बघा सिम्युलेशनचे 2 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न इथून चालू करा. वर्कशीटच्या दर्शकासाठी मजकूर वाचनीय असणे आवश्यक आहे, म्हणून निवडलेल्या मजकुराचा फॉन्ट आकार बदलून इंटर स्कूल स्पोर्ट मीट 14 करा म्हणत आहे. तर 14 करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा आणि यातून 14 घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. ओके बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स. मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये सर्च बार भागात अकॅडमिक कॅलेंडर विथ फोटोज टेम्पलेट शोधा आणि ते तयार करा म्हणत आहे. तर त्यासाठी बघा इथे सर्च करायचं आहे. अकॅडमिक कॅलेंडरवर क्लिक करा. त्यानंतर क्रिएट बटनावर क्लिक करायचं आहे. ओके बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारे सिम्युलेशन सोडवायचं आपल्याला. येस बटनावर क्लिक करायचं आहे आणि ते आपला स्कोर्स पाहू शकतो आपण पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर बघा सिम्युलेशन झाल्यानंतर आपल्याला सेल्फ लर्निंग सोडवायचं आहे. तर सेल्फ लर्निंगवर क्लिक करा आणि इथून प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे. यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न इथून चालू करा. यामध्ये बघा पहिला प्रश्न, अकॅडमिक कॅलेंडर म्हणजे काय म्हणत आहे? तर अकॅडमिक कॅलेंडर म्हणजे काय म्हणत आहे? तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे. त्यानंतर 7 नेक्स्ट करा. करेक्ट आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स, खालीलपैकी कोणती इमेज अकॅडमिक कॅलेंडर दर्शवते ते ओळखा म्हणत आहे. तर खालीलपैकी कोणती इमेज आहे बघा? तर पहिलीच आहे, त्याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर 7 नेक्स्ट करायचं आहे. MS ऑफिस 365 मधील एक्सेल फाईलचे नाव बदलण्यासाठी वापरलेल्या स्टेपचा योग्य सेट निवडा म्हणत आहे. तर कोणता स्टेप्स असणार आहे? तर याचं उत्तर क्लिक ऑन द नेम ऑफ द फाईल ॲट द टॉप, एंटर अ न्यू नेम, प्रेस द एंटर की. तर हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर 7 नेक्स्ट करा. करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, तुमच्या मित्राला MS एक्सेलमध्ये सेलमध्ये रंग कसा भरायचा हे जाणून घ्यायचे आहे. खालील इमेजेस मधून योग्य फिल कलर पर्याय निवडण्यात त्याला मदत करा म्हणत आहे. तर फिल कलर कुठे आहे बघा? ऑप्शन नंबर 3 मध्ये दाखवलेला आहे या ठिकाणी हायलाइट करून. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, तुम्हाला तुमच्या डिव्हाइसवरून तुमच्या एक्सेल शीटमध्ये एक पिक्चर टाकायचे आहे. खालील इमेज मधून असे करण्यासाठी योग्य पर्याय ओळखा म्हणत आहे. तर यासाठी बघा आपल्याला ऑप्शन 3 चा वापर करायचा आहे. त्यानंतर 7 नेक्स्ट करा. त्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपले सेल्फ लर्निंगचे प्रश्न झालेले आहे आणि ते आपण स्कोर्स पाहू शकतो. पूर्णपैकी पूर्ण इथं स्कोर्स आपला आलेला आहे अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला यामध्ये गाइडेड ड्युटीवर सेल्फ सोडवायचा आहे. तर इथे क्लिक करा आणि यातून स्टार्ट करायचं आहे. यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न इथून चालू करायचा आहे.
डिस्प्ले करण्यात आलेल्या शीटमध्ये रो नंबर 4 कॉपी करा आणि होम टॅब कॉपी पेस्टचा वापर करून ती रो नंबर 20 मध्ये पेस्ट करा म्हणत आहे. अशा प्रकारे विचारलेला आहे. तर रो नंबर 4 ला सिलेक्शन करून घ्या, इथून कॉपी करा आणि रो नंबर 20 वर जायचं आहे. रो नंबर 20 ला अशा प्रकारे सिलेक्शन करा आणि इथून पेस्ट करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन लावायचा इथून. दिलेल्या वर्कबुकमध्ये B2 ते F2 सेल्स सिलेक्ट करा आणि होम टॅब अलाइनमेंट ग्रुपचा वापर करून सेल्स मर्ज करा म्हणत आहे. B2 पासून तर F2 म्हणत आहे, तर कॉलमचा B घ्या, रोचा 2 घ्यायचा आहे. B2 पासून तर F2 पर्यंत सिलेक्शन करून घ्या आणि मर्ज अँड सेंटरचा वापर करा म्हणत आहे. तिथे मर्ज अँड सेंटरवर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. ओके बटनावर क्लिक करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन लावायचा इथून. डिस्प्ले करण्यात आलेल्या शीटमध्ये इन्सर्ट टॅब इलस्ट्रेशन ग्रुप शेपचा वापर करून सेल E2 मध्ये रेक्टँगल शेप इन्सर्ट करा म्हणत आहे. E2 मध्ये क्लिक करा, इन्सर्टवर जायचं आहे, शेपवर जा, इथून रेक्टँगल शेप घ्यायचा आहे आणि ते ड्रॅग करून तो काढायचा आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये ग्रीन कलरच्या रेक्टँगल शेप सिलेक्ट करा म्हणते आणि फॉर्मॅट टॅब शेप स्टाईल ग्रुप शेप फिलचा वापर करून शेप फिल ऑरेंज एसेंट टू लायटर 40% मध्ये बदला म्हणत आहे. तर याला क्लिक करा, क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला फॉर्मॅटमध्ये जायचं आहे, फॉर्मॅटमध्ये जा, त्यानंतर शेप फिलमध्ये जायचं आहे, शेप फिलमध्ये जायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ऑरेंज कलर किती घ्यायचा आहे, लायटर 40% सांगितलेलं आहे, तर हे निवडायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करा. ओके करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन लावायचा इथून. डिस्प्ले करण्यात आलेल्या शीटमध्ये सेल C2 सप्टेंबर सिलेक्ट करा. होम टॅब अलाइनमेंट ग्रुपचा वापर करून ती मिडल अलाइन करा म्हणत आहे. तर सप्टेंबरला सिलेक्शन करून घ्या आणि त्यातून आपल्याला मिडल अलाइन करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करा. त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं गायडेड ड्युएटीवर सेल्फचे प्रश्न झालेले आहे. आपला स्कोर इथे पाहू शकतो, पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर आपल्याला शेवटचं सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचा, त्याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, कार्ड रीडर्स आणि बारकोड रीडर्स हे डॅश डॅश यांचे प्रकार आहे म्हणत आहे. तर हे सर्व कशाचे प्रकार आहे बघा, तर स्कॅनर्सचे आहे. तर स्कॅनर्सवर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. ग्राहकाबरोबरचा संपूर्ण व्यवहार करण्याची प्रक्रिया स्वयंचलित करण्यासाठी, उत्पादन किमतीत बदल करण्यासाठी आणि इन्व्हेंटरी रेकॉर्ड राखण्यासाठी डॅश डॅश हे रिटेल स्टोअरमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जातात म्हणत आहेत. तर त्याला आपण युनिव्हर्सल प्रॉडक्ट कोड म्हटले जाते. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. UPSC हे ग्राहकाबरोबरचा संपूर्ण व्यवहार पूर्ण करण्याची प्रक्रिया स्वयंचलित करण्यासाठी, उत्पादन किमतीत बदल करण्यासाठी आणि इन्व्हेंटरी रेकॉर्ड राखण्यासाठी रिटेल स्टोअरमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जातात म्हणत आहे. तर बरोबर आहे. UPSC आणि मॅक्झिकोड ही 2 कॉम्प्युटर हार्डवेअरची उदाहरणे आहे म्हणत आहे. तर चुका आहे. येस बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपलं सेशन कम्प्लिशन टेस्ट सुद्धा कंप्लीट सोडवणं झालेलं आहे. तर अशा प्रकारे आपलं इरा सेशन 29 कंप्लीट सोडवायचं आहे.